कारण ज्या पद्धतीनं या राज्यातल्या विरोधी पक्ष भावना शून्य होऊन मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर टीका करत होता, भाष्य करत होता, टिप्पणी करत होता, हे कोणत्याही प्रकारच्या राजकीय नीतिमत्ते धरून नव्हतं, माणुसकीला धरून नव्हतं की राज्याचे मुख्यमंत्री थोडे आजारी आहेत, उपचार सुरू आहेत आणि तुम्ही अत्यंत नामर्दपणे मुख्यमंत्र्यांवर टीका टिप्पणी करत होता. या नामर्दपणाला आज महाराष्ट्राच्या जनतेनं सुद्धा उत्तर दिलं आणि मुख्यमंत्री कालपासून किंवा 1-2 दिवसापासून सक्रिय झालेले आहेत. आज सकाळी वर्षा बंगल्यावर त्यांनी ध्वज फडकवला, तिरंगा. आज ते स्वतः शिवतीर्थावर आलेले आहेत. गेले 2 दिवसापासून त्यांनी बैठकात सामील झालेले आहेत. त्याच्यामुळे ज्या कोणी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत नामर्दपणाच्या कॉमेंट्स केल्या त्यांना चपराक तर बसलीच आहे, पण त्यांच्या अंतरंगात किती घाण आहे, कचरा आहे, हे सुद्धा स्पष्ट झालं. त्याच्यावरती मी फार बोलू इच्छित नाही, पण मी वारंवार सांगत होतो आपल्याला की मुख्यमंत्री बरे होत आहेत, मुख्यमंत्री येतील. आजारपण कधी कोणावरती येईल, कोणत्या प्रकारचं येईल ते सांगता येत नाही. अटल बिहारी वाजपेयी हे सुद्धा अशा प्रकारच्या गंभीर दुखण्यातून गेले आहेत, तेव्हा आम्ही त्यांची काळजी घेत होतो. माननीय शरद पवार आजारी आहेत किंवा ते आजारी होते तेव्हाही आम्ही अत्यंत काळजीनं त्यांची संपूर्ण चौकशी करणं किंवा त्यांच्या बाबतीत काही करता येईल काही पाहणं, ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. अर्थात मुख्यमंत्र्यांचं आज जे दर्शन झालं शिवतीर्थावरून सगळ्यांना, त्याच्यामुळे राज्याची जनता अत्यंत उत्साहात आणि आनंदात आहे. राजकीय संस्कृतीचा ऱ्हास चाललेला आहे एकूण, म्हणजे राजकीय संस्कृती नाही, विरोधी पक्षाने एक प्रकारची नामर्दानगी आणली बरं का. असं मोठ्या मनाचं जे एक असतं ना राजकारण, ते सध्याच्या विरोधी पक्षाकडून त्याचा ऱ्हास होतो. महाराष्ट्राचं मन फार मोठं आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. बाळासाहेब ठाकरेंचं जर मन कितीतरी मोठं होतं, यशवंतराव चव्हाणांपासून हे सध्या अत्यंत कोत्या मनाचं. म्हणजे नामर्दानगी हा शब्द भारतीय जनता पक्षाने आणला 2 दिवसापासून, म्हणून मी त्यांच्यावरती तो शब्द वापरतोय की त्या नामर्दानगीस आज उत्तर मिळालं. पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे, प्रार्थना करत होतो. कोण म्हणते? चंद्रकांत दादा पाटील. चंद्रकांत दादा पाटलांची वक्तव्य आपण त्यांच्याविषयी जर पाहिली असतील तर त्यांची प्रार्थना कोणत्या प्रकारची होती हे सांगायला नको. तर पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे. बुद्धदेव भट्टाचार्य नाटकचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी पुरस्कार नाकारलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद देखील निर्माण झालेला आहे. पद्म पुरस्कारावरनं पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. अर्धवट माहिती आपल्याकडे आहे सगळ्यांकडे. पश्चिम बंगालमध्ये 3 प्रमुख लोकांना पद्म पुरस्कार दिलेला आहे. त्यात बुद्धदेव भट्टाचार्य आहेत, त्यानंतर एक संध्या मुखर्जी नावाच्या गायिका आहेत, आणखीन एक कलाकार आहेत. तिघांनीही, पश्चिम बंगालच्या तिघांनीही हा पुरस्कार घेण्यास नकार दिलेला आहे. बुद्धदेव भट्टाचार्य हे फार मोठे नेते आहेत. वैचारिक मतभेदाच्या पलीकडे जर पाहिलं तर बुद्धदेव भट्टाचार्य यांनी बंगालचं नेतृत्व केलेलं आहे अनेक वर्ष. डाव्या चळवळीतले ते एक प्रमुख नेते आहेत आणि त्यांनी तो पुरस्कार नाकारलेला आहे. मुळात पुरस्कार देताना त्यांना विचारलं गेलं नसावं. अनेकांना अलीकडे जी पद्म पुरस्कार देण्याची जी काही प्रथा परंपरा पडली आहे, उठसूट कोणालाही द्यायचे आणि मग ते नाकारले जायचे. अनेकदा गेल्या काही वर्षात हे पुरस्कार नाकारले जात आहेत. तर हे चित्र बरोबर नाही आहे. आणि अनेकांना मरणोत्तर पुरस्कार दिले. जिवंतपणे तुम्ही त्यांची किंमत करत नाही. जिवंतपणे तुम्ही त्यांच्यावर टीका टिप्पण्या करायच्या. प्रभा अत्रे असतील, त्यांच्याबद्दल मी आदर व्यक्त करतो, पण कल्याण सिंग आहेत, त्यांनाही मरणोत्तर दिलं आहे. अजून काही जणांना, डॉक्टर बालाजी तांबे आहेत, त्यांना मरणोत्तर आहे. ते हयात असताना गेल्या 7 वर्षात हा पुरस्कार का देऊ शकला नाही? बिपिन रावत, त्यांच्या मृत्यूनंतर आपण त्यांचा गौरव केलेला आहे, चांगली गोष्ट आहे. पण मरणोत्तर देण्याची प्रथा आणि पायंडे
हे कुठेतरी आता थांबायला हवे. आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्र भूषण पुरस्कार जेव्हा द्यायचा सुरू झाला तेव्हा हा पुरस्कार मरणोत्तर द्यायचा नाही असं एक आपण त्याच्यामध्ये ठरवलं गेलं होतं. आम्हाला असं वाटलं की वीर सावरकरांना यावेळेला भारतरत्न देतील. वीर सावरकर उपेक्षितच आहेत. काल देवेंद्र फडणवीस यांची वेदना आणि दुःख मी पाहत होतो की बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी आणि त्यांच्या परिवारानं साधं ट्विटही केलं नाही. ही त्यांची वेदना. मलाही त्यांची वेदना ऐकून थोडी वेदना झाली. पण का हो फडणवीसजी, तुम्ही इतक्या लोकांना पद्मविभूषण वगैरे पुरस्कार देता, मग तुमच्या सरकारला असं का वाटलं नाही की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांनाही पद्मविभूषणचा किताब देऊन त्यांचा गौरव करावा. भारतरत्नाचं नंतर पाहू, ते भारतरत्न होतेच. पण मग जर तुम्हाला एक ट्विट केलं नाही गांधींकडून म्हणून तुमचं दुःख आहे, तुमची वेदना आहे, मग इतक्या जणांना तुम्ही ज्याने नाकारले पद्मभूषण पद्मविभूषण बरं का, किंवा अनेकांना मरणोत्तर दिलीत तुम्ही, मग तुम्हाला असं का वाटलं नाही तुमच्या केंद्रातल्या सरकारला, जे फक्त बाळासाहेबांवर ट्विट करतात त्यांच्या जयंतीनिमित्त, की बाळासाहेब ठाकरेंनी या देशाला एक दिशा दिली. बाळासाहेब ठाकरे हे एक महान नेतृत्व दिलं, हिंदुहृदय सम्राट म्हणून त्यांचा गौरव झाला. मग त्यांना पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च किताब किंवा भारतरत्नाचा पुरस्कार तुम्हाला द्यावा असा का वाटला नाही, याचं पण जरा त्याने खुलासा केला. म्हणजे आम्हाला राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या ट्विटवर बोलता येईल. धन्यवाद. उसको लेकर के क्या प्रतिक्रिया है, किस तरीके से देखते हैं? बहुत सारे लोगों ने पुरस्कार को वापस करने का फैसला लिया है. ये पुरस्कार वापस करने का जो फैसला है ये 5-6 साल में ज़्यादा बढ़ गया है. ये प्रथा परंपरा मुझे मालूम नहीं उसके पीछे क्या, लेकिन आज मैंने देखा कि बुद्धदेव भट्टाचार्य जी हैं, जो पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री रहे हैं, बड़े नेता हैं, और भी 2 पश्चिम बंगाल के कलाकार हैं, उसने भी ये पुरस्कार को रिजेक्ट किया है. पश्चिम बंगाल से इस बारे में 3 नेताओं ने या 3 कलाकारों ने रिजेक्ट किया है. बहुत से लोगों को मरणोपरांत दिया है. मुझे आश्चर्य होता है, जिंदा व्यक्ति को आप कभी उसका सम्मान नहीं करते, मरने के बाद आपके मन में उसके बारे में बहुत प्यार और अच्छी भावना आती है. गुलाम नबी आज़ाद जी को भी दिया है, अच्छी बात है. गुलाम नबी आज़ाद जी ने ये पुरस्कार का स्वीकार भी किया है, ये भी बड़ी बात है. और भी है. मुझे लगा कि इस बार वीर सावरकर को भारत रत्न दे देंगे, लेकिन उनको नहीं मिला है. अच्छी बात है, करने दो. लेकिन गुलाम नबी आज़ाद के खिलाफ पार्टी में ही विद्रोह चालू हो गया है. कपिल सिब्बल ट्वीट कर रहे हैं, अब बाकी सारे लोग जो कांग्रेस के हैं इसके खिलाफ ट्वीट कर रहे हैं. जयराम रमेश के बाद तो ये क्या कांग्रेस में अंतरकलह है क्या? अभी अगर कांग्रेस में अंतरकलह है तो मैं क्या बात करूं उसके ऊपर. लेकिन बुद्धदेव भट्टाचार्य ने इस पुरस्कार को रिजेक्ट किया है, इतना ही मुझे मालूम है. और पश्चिम बंगाल के और 2 कलाकारों ने रिजेक्ट किया है. जनरल बिपिन रावत जी है, वो कल्याण सिंह जी है, और भी है जिसको पद्म विभूषण ने सम्मानित किया है. मुझे आश्चर्य होता है कि कौन से निकष लगाए जाते हैं, क्या पैरामीटर लगाया जाता है कि सिर्फ मरने के बाद ही इतने बड़े बड़े पुरस्कार दिए जाते हैं. जिंदा लोगों को क्यों नहीं दिया जाता? जब वो जिंदा होते हैं ऐसे लोग क्यों? तो देवेंद्र फडणवीस उनके संबंध देखिए, देवेंद्र फडणवीस जो हमारे विपक्ष के नेता है, हमारे बहुत ही प्रिय नेता है महाराष्ट्र के, उनकी वेदना में कल देख रहा था. मुख्यमंत्री जी का जो भाषण हुआ बाला साहब ठाकरे जी के जयंती के दरमियान, तो देवेंद्र जी की ये वेदना उनके मुंह से निकली कि क्यों नहीं राहुल गांधी और सोनिया गांधी बाला साहब ठाकरे जी को ट्वीट करके श्रद्धांजलि अर्पण करते हैं. तो मुझे भी आश्चर्य हुआ ये सुनकर, और मैं भी सोचने लगा, अरे ऐसा क्यों नहीं होता है. लेकिन जब आज
मरणोपरांत पद्म विभूषण की एक बहुत बड़ी लंबी लिस्ट मैंने देखी, तो मुझे और आश्चर्य हुआ कि ट्वीट की बात छोड़ दीजिए, बाला साहब ठाकरे देश के इतने बड़े नेता थे, हिंदुओं के नेता थे, हिंदू हृदय सम्राट थे, और भारतीय जनता पार्टी के साथ तो उनके बहुत ही मधुर संबंध थे। राजनीति से ऊपर जाकर लोग उनसे प्यार करते रहे, उनका मार्गदर्शन लेते रहे। तो क्यों नहीं केंद्र की सरकार जो आज है, जो कांग्रेस की नहीं है, आज के आपकी सरकार ने क्यों नहीं बाला साहब का विचार किया पद्म विभूषण के लिए, जो दूसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार है। भारत रत्न की बात हम देख लेंगे आगे क्या करना है। ठीक सर, गोवा के संदर्भ में चंद्रकांत पाटील म्हणतात की मनाचे मार्ग संजय राऊत यांनी मांडून नाही, असं कोण म्हणतंय? चंद्रकांत पाटील म्हणतात 22 जागांवरती भाजप येणार गोव्यामध्ये. हो, पण येऊ द्या ना. लोकशाहीमध्ये किंवा निवडणुकांमध्ये निवडणुका लढून जिंकून येण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. चंद्रकांत दादा पाटील गोव्याचे प्रभारी कधी झाले? मी देवेंद्र फडणवीसांचं नाव ऐकतो आहे, ते प्रभारी आहेत आणि ते चांगलं उत्तम, ते फार तिकडे मेहनत घेत आहेत. म्हणजे अर्थात ते मेहनत घेत आहेत तिथे, म्हणजे दादा कुठे मध्ये घुसले तिथे. पण ठीक आहे, 22 जागा येऊ द्या, 24 येऊ द्या, किंवा 40 पैकी 40 येऊ द्या, आमची काहीच हरकत नाही. त्यांनी जरूर निवडून यावं, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण आम्ही आमच्या जागांवर लढू, निकाल काय द्यायचा जनता पार्टी. सत्यपाल मलिक जो कभी गोवा के राज्यपाल थे, गेले खुर्चीवर बसले, आता देवेंद्र फडणवीस पाठराखण करतात, म्हणतात की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? त्यांना क्या नोटीस बोल रहे पाठवली. सत्यपाल मलिक जो कभी गोवा के राज्यपाल थे, उन्होंने कहा था कि जहां भ्रष्टाचार होता है मैं वहां रह नहीं पाता। कल जो है प्रमोद सावंत ने ये कहा है कि यदि वो गोवा के राज्यपाल थे तो उस वक्त इन्होंने ये बात क्यों नहीं उठाया? अब मुझे लगता है कि जब वो राज्यपाल थे तब उसने बात उठाई थी, और गोवा की सरकार सबसे भ्रष्ट है, कदम कदम पर भ्रष्टाचार है गोवा में, ये बात राज्यपाल महोदय ने उस वक्त भी कही थी और रिकॉर्ड पे है। धन्यवाद। मुख्यमंत्री की तबीयत को लेकर बीजेपी की तरफ से कयास लगाए गए, आज मुख्यमंत्री प्रोग्राम में आए, आपने कहा। नहीं, कयास ने लगाए, बहुत ही घृणास्पद टिप्पणी की थी भाजपा के महाराष्ट्र के नेताओं ने मुख्यमंत्री के तबीयत के बारे में, बहुत ही घृणास्पद, मानवताहीन, कि उनके जो बीमारी के बारे में, ऑपरेशन के बारे में। लेकिन आज मुख्यमंत्री जी सामने आए, शिवाजी पार्क पर आए, वर्षा बंगला पर उनके प्रोग्राम हो गया, और मुख्यमंत्री कल से पूरे काम में सक्रिय हो रहे हैं। टीपू सुल्तान को लेकर के शिवसेना की क्या भूमिका है? सर संजय राऊत यांनी विरोधकांवर जहरी टीका केलेली आहे। मुख्यमंत्री आजारी असताना मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर विरोधकांनी अतिशय नामर्दपणे टीका टिप्पणी केली। आज मात्र या विरोधकांना चपराक बसली असं विधान संजय राऊत यांनी केलेलं आहे। इतकंच नाही तर मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याचे पायंडे थांबवा अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केलेली आहे। वीर सावरकर अद्यापही उपेक्षितच आहेत, अद्यापही त्यांना पुरस्कार मिळालेला नाही असं देखील ते म्हणालेले आहेत। तसंच देवेंद्र फडणवीस यांनी काल जो मुद्दा उपस्थित केलेला होता की गांधी परिवारानं बाळासाहेब ठाकरेंविषयी एकही ट्विट केलं नाही, यावर देखील संजय राऊत यांनी उत्तर दिलेलं आहे।